लाविली माया सांग मलाही राधे खेळू वृंदावनी राधे खेळू
शांत बसणार या युगाच्या भाई कलीचं अस्तित्व काय, कलीचं महत्व काय हे मला या विश्वाला पटवून द्यायचं आहे. आणि त्यातील सुरुवात या मृत्यूलोकातून या खरीदेवाला करायची आहे. आणि म्हणूनच साम्राज्याचा त्याग करून या खरीदेवाला बाबतीत तुम्ही देवतांनी काय केलं काय केलं माझ्या मुखातून ऐकतोय मला झालं माझ्या मुखातून ऐकण्याचे कारण आहे जे पाप तुम्ही केलं ना ते पाप तुमच्या तोंडाने तुम्हाला सांगायला आता कसं तरी तुम्हाला वाटतंय पण मला वाईट वाटत नाही कारण माझा मार्ग सत्याचा होता राजा रुक्मांग आणि त्या राजा रुक्मांगतानं त्या तुझ्या नारायणाचं व्रत केलं कोणतं व्रत हरिदिनी व्रत दशमी एकमुक्त एकादशी निराहार आणि द्वादशीला मारणं असं ते हरिदिनी व्रत पण त्या हरिदिनी व्रताच्या प्रभावामुळं सामान्य माणूस सुद्धा सदैव हा वैकुंठात जाऊ लागला आणि याच्यामुळं यमधर्माच्या कार्यात खंड पडू लागला आणि त्यावेळी यमधर्मानं प्रश्न देवस्वामी उपस्थित केला आणि त्यावेळी यमधर्माचं कार्य सुरळीत व्हावं म्हणून या कलीला पाचारण करणारा कलीचं देवसभेत नाव सुचविणारा आग लागला तूच ना एवढा विश्वास तुझ्यावर होता शक्ती सामर्थ्य तुझ्यावर आहे आणि म्हणून तुझं नाव मीच सुचविलं सामर्थ्य आहे तेव्हाही होत आहे आताही आहे आणि म्हणूनच केवळ देवतांचं तत्व आणि महत्व राहून राजा रुक्मांगदाच्या व्रतात खंड पाडण्यासाठी हा कली तिथपर्यंत गेला पण जाण्यापूर्वी देवतांनी शब्द मला दिला देवा जिथं जिथं संकट निर्माण होईल आणि देवता तुझ्या बाजूने उभे राहून रुक्मांगदापर्यंत गेलो व्रतात खंड पाडण्यासाठी प्रयत्न केले
त्या युद्धाच्या नंतर 12 वर्ष कलिंग वृक्षाला उलटा टांगून मी राहिलो आणि माझी मजा तुझ्यावर विश्वास ठेवला पण तुझे पराक्रम कमी पडले त्याला मी तरी काय करू शक्य झालं नाही पराक्रम कमी पडले नाही. काय झालं ज्या तुम्ही मर्यादा मला घालून दिलात ना त्या मर्यादेचं उल्लंघन मी केलं नाही. नाहीतर राजा रुक्मांगदाला नमोरण करायची कुवत ह्या कलिदेवाच्या अंतरी होती. पण आता तुझी मला गरज नाही. तू गेलास तरी चालेल. पण तरी सुद्धा तुझी मला गरज आहे माझी गरज आहे मर्यादेचं उल्लंघन न करणारा तो हा कलिदेव वा वा हे नामदेव, हे कलियुग आहे आणि या कलियुगात मी कोण आहे माझं अस्तित्व काय हे विश्वातील प्रत्येक माणसाला हा कलिदेव पटवून देणार आहे. कधी शक्य नाही